मेरे सरकार आए हैं, सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा मेरे। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे रूप पाता लोचनी लोचनी रूप पाता लोचनी
तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली म्हणून जय जय राम कृष्ण हरे जय राम
कृष्ण है, हरि जय जय राम कृष्ण है, जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण है, राम कृष्ण हरि जय जय राम, जय जय राम हरि जय जय राम, राम हरि जय जय राम, जय जय राम. अलिकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे गीत वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे गीत वाहे वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळमळ्याची ऐसी कळमळ्याची जाते, ऐसी कळमळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, कवळाची जाती करेला भाविन प्रीती, करेला भाविन प्रीती, करेला भाविन प्रीती. पोटी भार माये त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व हे सारे, त्याचे सर्वस्व हे सारे. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीते, करीला भाविन प्रीते, करीला भाविन प्रीते, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीते, करेला भाविन प्रीती, करेला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, करेला भाविन प्रीती, करेला भाविन प्रीती, करेला भाविन प्रीती. विठोबार कुमारी, जय 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 विठोबार कुमारी, 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 जय जय विठोबार कुमारी. आ
तेरे नाथ मोर लेकुरा से ही लेकुरा से ही लेकुरा से
करीला क्या बात क्या बात थोड़ा मोकळा
विठ्ठल 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 लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. थोडा रिवर्ब दे, बेस कमी कर. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. पोटी भारवाहे पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम कुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो. सेवक झालो सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो तुमच्या
गेलो तुमच्या लागलो तुमच्या लागलो तुमच्या लागलो तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचयाचा नित्य पाठातील असा असणारा अभंग जे वारकरी आहेत किंबहुना जे महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मराठी मनावरती ज्या अभंगाचं गोंदन आहे ज्या अभंगाचं कोंदन आहे असा अभंग आज सेवेला निवडला आहे विठ्ठल विठ्ठल निमित्त ही असं आहे ज्या माऊलीनं आपल्या या संपूर्ण जीवनामध्ये मातृत्वाचा आदर्श निर्माण केला आणि आदर्श माता कशी असावी हे जिच्याकडे पाहून आपल्या लक्षात येतं या मातृत्वाचं पुण्य स्मरण आहे जे पवित्र प्रतीक आज या ठिकाणी आम्ही पाहतोय त्या वैकुंठवासी सुनीताताई शिवाजीराव कोळपे यांच्या 13व्याच्या निमित्तानं आजचं हे कीर्तन पुष्प आहे वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजचं हे कीर्तन पुष्प आहे वर्ष झाल्यानंतर सुद्धा माऊलीचं चित्त मात्र आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या पिल्यांची काळजी वाहणारं असतं घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिल्यापाशी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची संजीवन समाधी 750 वर्ष झालं पण ज्ञानोबारायांची संजीवन समाधी याच्यासाठी आहे कारण ज्ञानोबाराय अजूनही संजीवन आहेत याचं एकमेव कारण जर काय असेल तर ती माऊली आहे म्हणून आणि म्हणून इतर जीव मुक्त होतील परंतु माऊली ही कधी मुक्त होत नाही कारण माऊली कुठे जरी गेली तरी तिचं अंतःकरण मात्र सदैव चित्तामध्ये भगवंताच्या पेक्षा आपल्या लेकुराचं हित वाहत असते म्हणून तुकोबाराय म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती काय चित्त असतं बघा खरं पाहायला गेलं तर अभंग हा तुकोबारायांचा आहे आणि अभंगामध्ये तुकोबारायांचा विचार करत असताना ज्ञानोबारायांचा विचार करत असताना अभंगामध्ये काही दृष्टांत असतात आणि काही सिद्धांत असतात कीर्तनामध्ये सुद्धा ऐकत असताना कीर्तन नेमकं ऐकत असताना कीर्तनात काय ऐकावं हे आता सांगण्याची गरज आहे म्हणून गंभीर बुवा मी PhDचा विषय निवडला आहे की महाराष्ट्रातील कीर्तन परंपरा सांस्कृतिक अभ्यास का कीर्तनावरती PhD करावीशी वाटते याचं कारण असं आहे की नेमकं कीर्तन काय असतं तात्या याचीच लोकांना आता विसर पडत चाललेला आहे खरं नेमकं कीर्तन काय आहे कीर्तनामध्ये नेमकं काय विषय आला पाहिजे हे आपण जरा थोडंसं बाजूला भरकटत चाललोय याचं कारणही आहे की याला कीर्तनकार जबाबदार नाहीत याला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत कारण आज अशी गंमत आहे मागणी आणि पुरवठा याचा जर व्यवहार सिद्धांत पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं ज्या मालाला मागणी आहे त्याच मालाचं पीक आम्ही शेतकरी शेतामध्ये उगवत असतो शेतीमध्ये ज्या मालाला मागणी आहे त्याची मागणी त्याचा पुरवठा करावा लागतो आणि दुर्दैव असं आहे की महाराष्ट्र भूमीमध्ये
ज्या ज्ञानोबा तुकोबारांनी मराठी साहित्याचं आणि मराठी संस्कृतीचं एवढं दालन पवित्र उभं केलं, त्यामध्ये मात्र आम्हाला दुर्दैवानं कीर्तनामध्ये सुद्धा विनोदाची अपेक्षा ठेवावी लागते, काहीतरी ओंगळ सांगळ बोलण्याची अपेक्षा ठेवावी लागते. याच्यासारखं वाईट आपल्याला समाजामध्ये दुसरीकडे कुठे खालवलेलं पाहायला मिळत नाही. म्हणून कीर्तनामध्ये तुकोबारांचा अभंग समोर आल्यानंतर त्यातला दृष्टांत काय आहे आणि सिद्धांत काय याचा विचार करणं गरजेचं आहे. तुकोबारायांनी उपमा दिलेली आहे, ती म्हणजे माऊलीच्या चित्ताला. आणि कुणाची उपमा दिलेली आहे, कुणाला उपमा दिलेली आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. व्याकरणामध्ये त्याला उपमेय आणि उपमान असं म्हटलं जातं. ज्याची उपमा दिलेली आहे ती माऊली आहे आणि ज्यांना उपमा दिलेली आहे ते संत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दृष्टांत आणि सिद्धांत याचा विचार करत असताना दृष्टांताच्या पाठीमागे जाऊ नये हा एक प्रघात आहे. आज कीर्तनामध्ये आम्ही काय सांगितलं याच्यापेक्षा कालच्या बुवांनी कीर्तनामध्ये काय सासू जावयाचा दृष्टांत सांगितला हो तेच आम्ही चवीनं चघळत असतो. काय दारुड्याची टिंगल केली महाराजांनी, काय नक्कल केली हे आम्ही चवीनं चिघळत असतो. परंतु त्याच्या मागे त्यांना सांगायचा बोध काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. दृष्टांत आणि सिद्धांत हे दोन तत्व आहेत. याच्यामध्ये आपल्याला सिद्धांताकडे लक्ष द्यावं लागतं. कीर्तनामध्ये आम्ही सातत्याने हे सांगत असतो, श्रोते दोन प्रकारचे असतात. आदित्यजी, श्रोत्यांचे दोन प्रकार आहेत. कोणता? एक व्याघ्रमुखी श्रोता आणि दुसरा श्वानमुखी श्रोता. या व्याघ्रमुखी श्रोत्याचं आणि श्वानमुखी श्रोत्याचं वर्गीकरण कशावरनं केलं तर तो नेमका कशाच्या पाठीमागं जातो याच्यावरून. उदाहरण सांगायचं झालं तर नावातच आहे, श्वान म्हणजे कुत्रा. आलं कीर्तनामध्ये पण कुत्रा बसू द्या त्याला, नाही तर लोक म्हणायची गणेश महाराजांचं एवढं प्रसिद्ध कीर्तनकार त्यांचं कीर्तन ठेवलं आणि कीर्तनाला कुत्रही नव्हतं. आलंय, विनोदाचा भाग सोडा. पण श्वान म्हणजे कुत्रा आणि व्याघ्र म्हणजे वाघ. आम्ही दगड फेकल्यानंतर एकच क्रिया आहे, कुत्र्याच्या पुढे दगड फेका. ते कुत्रं असतं, ते ज्या दिशेला दगड गेलाय त्या दगडाच्या पाठीमागं धावतं, त्याला म्हणायचं कुत्रा. आणि आता तोच दगड वाघाच्या दिशेनं फेका. फक्त मी सांगितलंय माझं नाव कुठं घेऊ नका. वाघाच्या दिशेनं जर आम्ही दगड फेकला महाराज तर काय होतं, वाघ दगड कुठं गेलाय याच्याकडे बघत नाही, तो कुठून आलाय याच्याकडे बघत असतं. म्हणून श्रोत्यांना दृष्टांत काय सांगितलाय याच्यापेक्षा त्या दृष्टांताच्या पाठीमागं सिद्धांत काय याच्याकडे पाहणं म्हणजे व्याघ्रमुखी श्रोता आणि दृष्टांताच्या पाठीमागं पळणं याचं नाव श्वानमुखी श्रोता. आता आपल्याला कुत्र्याची उपमा पाहिजे का वाघाची उपमा पाहिजे आपलं आपण शोधलं पाहिजे. पण कीर्तनामध्ये अभंगामध्ये दृष्टांत आणि सिद्धांत या दोन गोष्टी असतात. आणि या दृष्टांताच्या पाठीमागे एक भूमिका अशी आहे की ज्याचा दृष्टांत द्यायचा आहे, ज्याची रूपक ज्याची उपमा द्यायची आहे ती ज्याला उपमा द्यायची त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असली पाहिजे. आणि मला असं वाटतं जेव्हा जेव्हा भगवंतांना आपल्या प्रेमाची उपमा द्यावीशी वाटली, ऐका उदाहरण सांगतो. आपल्या भागात आल्यानंतर असं वाटतं वा या रस्त्याला आल्यावरती महाबळेश्वरात गेल्यासारखं वाटतं. मग महाबळेश्वर हे निश्चित इथल्यापेक्षा चांगलं असणार आहे. महाराज तुमच्याकडे असं वाटतं, तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं वा वा प्रत्यक्ष माऊलींकडे पाहतोय म्हणजे माझ्यापेक्षा माऊलींचं तेज काहीतरी वेगळं असणार आहे. म्हणून ही उपमा दिली जाते. ज्याची उपमा दिली आहे ज्याला दिली तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतो याचा विचार आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. आणि म्हणून देवाला सुद्धा स्वतःची जेव्हा स्तुती करून घ्यायची आहे, देवाला सुद्धा वाटतं की तू कसा आहेस, तेव्हा देवानं स्वतः सांगितलं मी कसा आहे. तू माझी माऊली मी हो तुझा ताना, तू माझी माऊली मी हो तुझा ताना.
प्रेम पाना पांडुरंगे पाजी प्रेम पाना पांडुरंगे पाजी प्रेम पाना पांडुरंगे तू माझी माऊली मी हो तुझा तारा माझी माऊली मी हो तुझा तारा जेव्हा जेव्हा संतांनी जेव्हा जेव्हा भगवंतांना आर्ततेनं पुकारलेलं आहे जेव्हा जेव्हा देवाला बोलवायचं असेल जेव्हा जेव्हा भगवंताने आपल्याकडे धावत यावं असं तुम्हाला वाटत असेल किती नाव आहेत त्या देवाची 1000 नावाचं विष्णू सहस्रनाम भीष्माचार्यांनी लिहिलं आणि त्या देवाला जेव्हा आवडणारं नाव कोणतं असेल तर ते नाव म्हणजे फक्त माऊली आहे त्या देवाला दुसरं नाही बोलायचं इठाई किठाई कृष्णाई कानाई येई वो रंगा येई वो आणि म्हणून संतांनी देवाला जे आर्त हाक दिली आहे ती माऊली या नावानं दिलेली आहे ये ग विठा क्या बात है वाह वाह ये ग विठा माझे वाह जय हो जय हो आहा पाजी प्रेम पाना पांडुरंगे पाजी प्रेम पाना पांडुरंगे नामदेवराय देवाला प्रार्थना करतात प्रेमाचा पाहणा तू माझी माऊली मी तुझे वासरू नको पाना चोरू पांडुरंगे हे देवा मी तुझं वासरू आहे आणि तू माऊली आहेस माझी बस याच्या पलीकडे देवाला दुसरं कोणतं नाव नकोय देवाला सुद्धा आवडतं मला माऊली म्हणावं आणि आम्ही माऊली बनून त्याच्या जवळ जावं तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज चारा खाली मज पांडुरंगे चारा खाली मज पांडुरंगे तू माझी माऊली मी हो तुझा ताना तू माझी माऊली मी हो तुझा या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा ही मंडळी आज इथं आली आहेत ही फक्त माऊलीसाठी आली आहेत आज झी टॉकीजला जे कीर्तन चालू आहेत मन मंदिरा गजर कीर्तनाचं ज्यांच्या माध्यमातून ही सुरू आहेत आणि या कीर्तनकारांना मार्गदर्शन करणारे झी टॉकीजचे सल्लागार आमचे गंभीर बुवा या ठिकाणी आहेत किती भाग्य आहे आणि महाराज मुंबईवरून आलेत सकाळीच तात्यांनी सांगितलं आमच्या आईच्या वेळी गंभीर बुवा होते ही सुद्धा आमचीच आई आहे ही सुद्धा माझ्या कार्यकर्त्याची नाही माझी माऊली आहे म्हणून गंभीर बुवांना आणला तुम्ही म्हणून आज आहे इकडं गाण कोकिळा मी तर महाराज आज या व्यासपीठावरती सांगतो तुम्हाला ओंकार महाराजांना दुसरी पदवीच द्यायची गरज नाही एकच पदवी आहे सांगू तर द्या की ओंकार महाराज म्हणजे स्वराधीश आहेत बस दुसरं काही नाही आम्ही गणाधीश आणि ते स्वराधीश आदिनाथ बुवा तबल्यावरती आहेत आज तुम्ही जेवढा जेवढा काकडा ऐकता का नाही कोण कोण ऐकतं काकडा
दिगंबर बुवा कुटेंचा काकडा ऐकला नाही असा महाराष्ट्रातला एकही नाही. सकाळी सकाळी काकडा. हे दिगंबर बुवा कुटेंचे चिरंजीव आहेत, आदिनाथ बुवा. इकडं आमचे राजे आहेत, शिवाजी राजे, नावच शिवाजी आहे. आणि योगायोगानं काय आज बघा ना, शिवाजी नावाचं वैशिष्ट्य काय, आमच्या सुनीता माऊलीचं नाव तिकडेही वडिलांचं नाव शिवाजी आणि इकडेही आल्यानंतर पतीचं नाव शिवाजी. त्यामुळं मामा शिवाजी काही आपल्याला शिवाजीला सोडल्यानंतर जीवाजीमध्ये काय राहणार आहे. शिवाजी आहे म्हणून हा जीवाजी आहे. तुमचा आमचा जीव, तुमचं आमचं ध्येय, तुमचा आमचा प्राण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ही सगळी मुलं आमची मामांच्या तालमीमध्ये तयार होणारी. कीर्तनाची सुद्धा तालीम असते, जशी कुस्त्यांची असते तशी तिथं सुद्धा तालीम करावी लागते, रियाज करावा लागतो, मेहनत करावी लागते. आणि म्हणून एक सुंदर वाक्य आहे, जो रियाज करेगा वही राज करेगा. त्याला पर्याय नाही. शॉर्टकट, सक्सेस हॅव नॉट शॉर्टकट. सक्सेस व्हायचं तर त्याला शॉर्टकट नाही. मामा असतील, आमचे काळे गुरुजी आहेत, हजारो विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत, तेही सुंदर गातात. हार्मोनियमची साथ आहे. विनेकरी महाराज. एवढा सुंदर साज का जुळून आला याचं फक्त कारण म्हणजे माऊली आहे. विठ्ठल विठ्ठल मी सांगितलेला विषय हा आहे. हे कीर्तन फक्त आपल्यापुरतं राहणार नाही. लय भारी कीर्तनाची वारी. एक यूट्यूब चॅनल आता नव्यानं सुरू झालाय. त्याचे चॅनलवरती आमचे गणेश दादा या ठिकाणी आहेत. आमचा दुसरा चॅनल महाराष्ट्रामध्ये आता जवळजवळ त्याचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत. भक्ती गुरुकुलचा चॅनल तोही या ठिकाणी सुरू आहे. याच्या माध्यमातून हे चिंतन, हे कीर्तन अजरामर राहणार आहे आणि तुम्ही सगळेजण आहेत हे स्मरणामध्ये ठेवणार आहेत. मला सांगायचा विषय हा आहे की माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा समाधी घेतली, परंतु संजीवन समाधीमध्ये सुद्धा आम्हाला आजही जाणवतं. कोणीही सांगा, ज्ञानोबाराय गेलेत का हो? हे आम्ही नाही. 100 वर्षापूर्वी काही मंडळी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची काही माणसं ही ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं संशोधन करण्यासाठी निघाली. आणि पुण्यावरनं ही मंडळी जेव्हा निघाली तेव्हा त्यांच्याबरोबर आमचे आदरणीय मामासाहेब दांडेकर, गुरुनाम गुरु सोनोपंत दांडेकर, जे SP कॉलेजचे प्राचार्य होते आणि जोग महाराजांचे पट्टशिष्य, ते त्या ठिकाणी होते. विनंती करत होते, विषयाची परीक्षा पाहू नका, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदू, भजन करीतो निर्वाण बाबा बाळचंदू. माझे ज्ञानोबाराय आजही आहेत, इथेही आहेत आणि तुमच्या माझ्यामध्ये ज्ञानोबाराय आहेत. म्हणूनच आम्ही या ठिकाणी कीर्तनासाठी उपलब्ध आहोत. सांगायचा विषय हा की माऊली आहे आणि ही माऊलीचं चित्त हे अखंड कार्यरत असतं. जरी देहरूपानं जरी माऊली बाजूला गेली तरी सुद्धा ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय सांगतात की चित्त तिचे पिल्यापाशी, चित्त आहे. आणि त्यामुळे तुकोबारायांनी या माऊलीचं वर्णन केलं आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. क्या बात है, छोड़ रहे क्या बात है.
तुकोबारायांनी या ठिकाणी प्रेमाला उपमा दिलेली आहे. कोणाची उपमा आहे? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. या प्रेमाला उपमा देताना तुकोबाराय वर्णन करतात ते म्हणजे माऊलीचं. पुन्हा मी महत्वाच्या मुद्द्यावरती आपलं लक्ष केंद्रित करतो. ज्याला उपमा द्यायची आहे त्याच्यापेक्षा ज्याची उपमा द्यायची तो श्रेष्ठ असला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा भगवंतानं आपल्या स्वतःविषयी सुद्धा बोललेत, संत जेव्हा देवाला उपमा देतात ती सुद्धा माऊलीचीच आहे. देव जेव्हा स्वतःला आपलं मोठेपण सिद्ध करायचं असेल तर मी किती मोठा आहे. देव स्वतः जेव्हा आपलं मोठेपण सिद्ध करायचं असेल तेव्हा देव स्वतःविषयी जेव्हा सांगतो त्यावेळेस मी किती मोठा आहे हे सांगताना देवानं ज्या ज्यावेळी उदाहरण दिलंय त्या त्यावेळी फक्त आणि माऊलीचं आहे, दुसरं कोणाचं नाही, फक्त आईचं आहे. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा के तुला पाय. माऊली वर्णन करतात. किंबहुना धनुर्धरा, अरे अर्जुना तू मला किती प्रिय आहेस, माझे भक्त मला किती प्रिय आहेत. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशीत चेतसाम. या श्लोकावरती चिंतन करत असताना भगवंत सांगतो माझे भक्त मला किती प्रिय आहेत. किती प्रिय आहेत सांगू? और ज्याप्रमाणे 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवलेल्या मुलाला आई प्रिय असते आणि आईला मुलगा प्रिय असतो, तेवढा तो भक्त मला प्रिय आहे. उदाहरण दिलं. 9व्या अध्यायामध्ये चला. आपुली तहान भूक काहीच नेणे तान्ह्या निकेतेची माऊली सीच करणे. काय उदाहरण दिले पहा. किती काळजी देव आम्हाला वाहतो याचं उदाहरण सांगितलंय. मी भक्ताची किती काळजी वाहतो याचं उदाहरण देताना सुद्धा माऊलीचं उदाहरण दिलेलं आहे. जन्माला आल्यानंतर किती काळजी वाहतो याचं सुद्धा उदाहरण माऊलीने देवाने दिलं तेव्हा माऊलीचंच उदाहरण दिलेलं आहे. तान्ह्या निकेते माऊलीच करणे. लहान मुलाला कळत नाही हो. काय कळतं मला सांगा ना. पोट दुखतंय का, कान दुखतोय का, हात दुखतोय का, भूक लागली, काही कळत नाही. पण बाळ रडायला लागलं ना आईला सांगावं लागत नाही. आई ती असते जिला न सांगता बाळाचं सर्व कळतं, तिला आई म्हणावं. आणि सांगितल्यानंतर जिला कळतं ती सावत्राई म्हणा. पण सख्खी आई असते ना, न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्व विश्वंभर परिहारची न लगे. जेवायला बसल्यानंतर पहिला ताटात घास घेतल्याबरोबर तोंडामध्ये घास घेतला की आईला सांगावं लागत नाही. आमच्या चेहऱ्यावरच्या भावावरनच तिच्या लक्षात येतं. लगेच मिठाची बरणी पुढे करते, मीठ कमी दिसतंय. म्हणून माऊली तिला म्हणावं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि जेव्हा जेव्हा भगवंताला आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं आहे तेव्हा तेव्हा भगवंताने ज्याची उपमा दिली ती म्हणजे माऊली आहे. आणि तुकोबाराय सुद्धा त्याला उपमा देतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐका, या जगामध्ये अनेक मेडिकल सायन्सच्या टेक्नॉलॉजी अद्यावत झालेल्या आहेत. अनेक शरीरातल्या सर्व इंद्रियांचा आपल्याला स्कॅन करता येतो आणि त्याच्यातला सूक्ष्म बारकावा अभ्यासता येतो. परंतु जेव्हा केव्हा अशी एखादी मशीन निघेल की ज्या मशीन मध्ये आईच्या चित्ताचं स्कॅनिंग होईल, आईच्या अंतःकरणाचं स्कॅनिंग होईल, त्यावेळेस तिच्या अंतःकरणामध्ये फक्त बाळ असेल, दुसरं मातेची या चित्ती, मातेची या चित्ती, मातेची या चित्ती, मातेची या
जोरात टाळ्या वाजवा. ऐकत राहावं असं वाटतं. सगळंच आणलंय आम्ही, वादक गायक वाद्यांसहित सगळं घेऊन आलो. फक्त ताते एक ॲड करायला पाहिजे होतं, साऊंड सिस्टीम सुद्धा घेऊन यायला पाहिजे होती बरोबर. कारण गायकांना आणि वादकांना दुसरं काही लागत नाही. 2 घास कमी दिले तरी चालतंय, जेवण नकोच. हे पाहिजे. पण काय होतं, तुकोबारायांनी ते आताच नाही 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. येरती माईके दुःखाची जणिती. त्याला फार तयारी करावी लागते असं. पण समयाशी सादर व्हावे हे सुद्धा संतांनीच लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार करू नका. सांगायचा विषय हाय, मातेची चित्ती अवघी बालकाचीच व्याप्ती. मी सांगितलं की जेव्हा केव्हा आईच्या हृदयाचं, आईच्या अंतःकरणाचं स्कॅनिंग केलं, अंतःकरणाचं जर चित्र आम्ही काढलं, तर तुकोबाराय सांगतात बस दुसरं काही नाही, केवळ आणि केवळ माझा बाबा, माझी बाई, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. देह विसरे आपुला, आपल्या स्वतःचा देह विसरून जाते. जुन्या काळामध्ये आम्ही ती कॅसेटवरती एक रेकॉर्डिंग ऐकायचो आणि त्या आईचं काळीज म्हणून नावाची गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली जायची. बायकोचं ऐकून आईचं काळीज कापून निघालेला मुलगा आणि आईचं काळीज घेऊन निघालेल्या मुलाला जेव्हा ठेस लागते, तेव्हा ठेस लागून तडफडत तडफडत खाली पडलेल्या मुलाच्या हातातून जेव्हा ते काळीज खाली पडतं, पोरगा खाली पडल्यानंतर सुद्धा ते काळीज उडत उडत त्याची काळजी विचारते, बाळा पडलास, लागलं तर नाही ना. अवघी बालकाचीच व्याप्ती, फक्त आणि फक्त दुसरं काही नाही. जिच्या चित्तामध्ये बाळकाची चित्ता असते ती म्हणजे माऊली, लेकुराचे हित. म्हणून संतांनी देवाला जेव्हा बोलवलं तेव्हा माऊली म्हणून, देवानं स्वतःला आपल्याला बोलवलं, स्वतः आपलं मोठेपण सिद्ध करण्यासाठी जेव्हा स्वतःला उपमा दिली तीही माऊली म्हणून. आणि तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. काय पाहिजे असतं मला सांगा, दुसरं काही नको. अखंड आणि अखंड जिच्या चित्तामध्ये आपल्या बाळाची काळजी असते तिचं नाव माऊली आहे. आणि एकच वाक्य सांगतो आणि पुढे जातो. आपल्या जीवनातली सगळे गुन्हे जिथं माफ होतात ना, आपल्या जीवनातले सगळे गुन्हे जिथं बिनशर्त माफ होतात ना, ते एकमेव न्यायालय म्हणजे आई असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये कोणतीही गोष्टीची किंमत आम्हाला 2 वेळा असते. एक तर ती मिळत नाही तोपर्यंत, आणि दुसरी गोष्ट ती मिळून निघून गेल्यानंतर तेव्हा आम्हाला किंमत कळते. कवी यशवंत नावाचे एक सुंदर कवी आपली आई गेल्यानंतर कविता लिहितात. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई 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 म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. आई कुणा मनो मी, आई घरी न दारी, आई कुणा मनो मी, आई घरी न दारी. जेव्हा तो लहान मुलगा गोठ्यामध्ये जातो आणि पाहतो गोठ्यात वासरांना या पाजतात गाई, चारा मुखी पिलाच्या चिमणी हळूच देई. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही, दुर्भाग्य या विना का. दुर्भाग्य, दुर्भाग्य म्हणजे दुसरं काय, दुर्भाग्य या विना का आम्हास नाही आई. स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी नदारी. आई येशील ना एकदा एकदा ये ग. मी आता रुसणार नाही तुझ्यावरती, मी कधी रागवणार नाही तुझ्यावर. तू मला काही बोलली तरी नाही रागवणार. अगं रागवायसाठी तरी ये. रुसणार मी न आता जरी बोलशील रागे. रुसणार मी न आता. आई नाही रुसणार मी, तू रागाने बोलली तरी नाही रुसणार. रुसणार मी न आता जरी बोलशील रागे. रागावया तरी तू आई ये वेगे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. आई कुन्हा म्हणू मी आई घरी नदारी. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. एकदा प्रेमानं भजन घेऊया. उर्वरित अभंगाचा भाव 10 मिनिटांमध्ये. विठोबार कुमार हरि विठोबार कुमार विठोबार कुमार. आवाज मोकळा दे दादा, आवाज मोकळा कर दादा. जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार जय विठोबार कुमाई विठोबार कुमार जय विठोबार कुमार कुमार जय जय विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. तुकोबाराय म्हणतात लेकुराचं छीत जिच्या अंतःकरणामध्ये आहे ती माऊली आहे. आणि त्या माऊलीचं वर्णन, त्या माऊलीचा उपमा, माऊलीची असणारी दृष्टांत रूपी रूपक करून देवाचं संबोधन करतात, संतांचं संबोधन करतात. याचा अर्थ असा आहे, जगामध्ये दुसरीकडे जाण्याची गरज नाही. सकळ तीर्थांची येधुरी जी एका माता पितरी. आज माऊलीचं स्मरण आहे म्हणून मी सांगतोय, लक्षात ठेवा. दुर्दैव असं आहे की आज कितीतरी माऊली, कितीतरी आया, कितीतरी माता या वृद्धाश्रमामध्ये जातात. ज्या देशामध्ये मातृदेवो भव, ज्या देशामध्ये पितृदेवो भव, ज्या देशाची ही संस्कृती आहे त्या देशामध्ये वृद्धाश्रम काढावं लागणं याच्यासारखं दुर्दैव नाही. मी वृद्धाश्रमाच्या विरोधातला अशातला भाग नाही, पण वृद्धाश्रम काढावे लागतात याचं कारण कुठेतरी विचारात घेणं गरजेचं आहे. हो, कपाचा दांडा तुटल्यानंतर जसं एखादा कप आडगळीमध्ये फेकून द्यावा तसं म्हातारी माणसं कामाची राहिली नाही म्हणून आम्ही वृद्धाश्रमामध्ये टाकून देतो. ज्या माऊलीनं आज आमच्या जीवनाला आकार दिलाय, वृद्धापकाळाच्या वेळेला तिला आपण आधार देणं गरजेचं आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्या ज्या घरामध्ये आपल्या आई वडिलांचा सांभाळ करणारी मुलं असतात त्याच घरामध्ये तुमचा सांभाळ करणारी मुलं तुम्हाला पाहायला मिळतील, अन्यथा होणार नाही. आई बापाचा सांभाळ करावा म्हणून नका करू, पण आपल्या पोरानं आपला सांभाळ केला पाहिजे म्हणून आपण आपल्या आई बापाचा सांभाळ करा. कारण कर्म असं आहे महाराज, गहनो कर्मणाम गती. देवाला नाही घाबरलं तरी चालेल, पण कर्माला घाबरा. कारण कर्म जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कुणाचाच वशिला चालत नाही. देवाचा नाही चालत, देवाच्या बापाला सुद्धा मरावं लागलं राम राम म्हणून. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे वियोग घडला सीता मातेशी. जे आम्ही करतो ना तेच आमच्या नशिबाला येतं. म्हणून जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून बाबा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. केले कर्म झाले त्याची भोगा. वाह वाह, क्या बात है, जय हो. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले वाराजे त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले
वाले काळे असल्यासारखं वाजवा मोकळ्या मनाने वाजवावं. एवढं छान गातायत माऊली लोक. आपण केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. तुकोबाराय सांगतात जे कर्म झालंय तेच आमच्या वाट्याला येतं, म्हणून कर्म कुणाला चुकत नाही. गहनो कर्मणाम गती. दृष्टांत सांगेल एक लक्षात ठेवा. सिद्धांत आहे आपल्याला आई वडिलांची सेवा का करावी याचं कारण की आपल्या मुलांना आपली सेवा करावी म्हणून, दुसरं काही नाही. पार्टीला निघाल्यानंतर आईनं केविलवाण्या स्वरामध्ये सांगितलं, गॅस पेटवता येत नाही ग, तेवढं एक मुठभर तांदूळ तेवढं शिजून दे, मी तेला मिठाभर तिखटाभर कसंही खाईन. आता मेकअप केलेला आहे, बाहेरून ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आलेलं आहे, ते फेशियल बिशियल ग्लो बी हेअरस्टाईल वगैरे सगळं केलं, साडी बिडी घातली, पण पार्टीला जाण्याच्या नादात आईच्या जेवणाची कुठं काळजी आहे. सासूबाई बसल्या तशाच. आता हे सगळं म्हटल्यानंतर आई पुन्हा बोलवल्यावरती मग मात्र राग आला. एवढा राग, अहो सांगा की तुमच्या आईला काहीतरी. कधीच्या काळात ना बाहेर निघावं तर म्हातारीचं तुंतुन सुरू झालं, घेता येत नाही का हातानं करून. आई म्हणली, बाळा गावाकडे असते तर केलं असतं रे, पण नाही मला गॅस पेटवता येत, तेवढं मुठभर तांदूळ तेवढं शिजून दे, सांग की तेवढं बायकोला. आता हा तरी काय सांगणार बायकोला, जय देव जय देव जय माझी बायको, तू जे म्हणेल ते मी ऐकू. श्रीचेनी छंदे नाचे माकड गारोडियाची जैशा परे. तोही आईला भडकायला लागला. आई कधीच्या काळात नंतर निघालो ना आम्ही बाहेर पार्टीला, कशाला तुला पाहिजे जेवायला. अरे बाळा पोटाला आग लागली रे, नाही करता एक स्वयंपाक. हे काम कर, मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे, शेजारी मंदिरात जा, दररोज संध्याकाळी कीर्तन झालं की जेवायला आहे, तिथं भंडारा आहे, तिथं जेवण कर, आम्हाला जाऊ दे. आई म्हणली बरं आहे बाबा. खाली मान घातली. आई रडायला लागली. पोरग दोघं नवरा बायको गाडीत बसले, निघून चाललेत. गाडीत बसल्या बसल्या हे दोघं जण पुढे मागं मोबाईलवरती बघता बघता पोरग आईला म्हटलं, आई पप्पा मी मोठं झालो ना मी इंजिनियर होणार आहे. बाप म्हटला वा छान आहे, चांगली गोष्ट आहे. हो बाळा इंजिनियर हो. आई मी मोठा झालो ना सिव्हिल इंजिनियर होईल. पप्पा म्हटले छान आहे, चांगली गोष्ट आहे, आपलं चांगले ओळख आहे, मोठ्या मोठ्या लोकांची संपर्क आहे आपले, अगदी जिल्हा परिषदचे सुद्धा आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतील, काळजी करू नकोस, चांगले आपण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेऊ, मोठा सिव्हिल इंजिनियर हो. आई पप्पा मी मोठा इंजिनियर झालो ना आपल्या घराच्या शेजारचा जो प्लॉट आहे ना त्याच्यावरती एक छान मंदिर बांधणार आहे. आई म्हटली येड लागले का. पप्पा म्हटले अरे बाळा तो कमर्शियल प्लॉट आहे, तिथं छान छान दुकानं काढायची, चांगली कमर्शियल बिल्डिंग उभी करायची, तुला मंदिराचं खूळ काय. नाही म्हटलं मी आताच बघितलं, भविष्य मला दिसायला लागलं, मी सुद्धा असंच कधीतरी बायको बरोबर ती फिरायला जाणार, मी सुद्धा माझ्या बायकोला घेऊन जाणार असणार, तुम्ही म्हातारे झालेले असणार आणि तुम्ही जायच्या वेळेला काहीतरी भात शिजवायला सांगणार आणि मी लांब कुठंतरी मंदिरात तुम्हाला पाठवण्यापेक्षा शेजारीच मंदिर बांधून ठेवतो, म्हणजे दररोज भंडारा तिकडंच आपलं जेवत जा. केले कर्म झाले जैसी करनी वैसी भरनी, आज किया कल पाएगा, ओ गफलत के नींद में सोने वाले धोखा खाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, याद रख सिकंदर के हौसले जो खाली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, अब ना वो लड़ाकू है ना ही उसके हाथी है. बस कामापुरतं मला सांगायचंय, जैसी करणी वैसी भरणी, आज किया कल पाएगा. आणि म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. जीवनामध्ये आईचं स्थान. छत्रपती शिवाजी महाराज जे घडले ते फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ होत्या म्हणून. शिवबा हे स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा, आणि ज्या माऊलीनं अखंड आपल्या मुलाला स्मशालीसारखं पेटवत ठेवलं आणि या जगामध्ये स्वराज्य सूर्य निर्माण केला, ती माऊली म्हणजे जिजाऊ माता आहे. लक्षात ठेवा. आणि आईचं काय कर्तव्य असतं पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये एक वाक्य आठवणीने मला काल विषय मी एक मांडला. तात्या काल आम्ही नाट्यस्पर्धेमध्ये एक नाटक सादर केलं, त्याचं नाव होतं भक्ती शक्ती संगम, आणि त्याची
विचार अभ्यासामध्ये आल्यानंतर असं लक्षात आलं, तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट ही जीवनामध्ये छत्रपती शिवाजी घडवणारा एक मार्गदर्शक प्रवास होता. याचं कारण असं आहे, 1000 वर्षापूर्वी एका राजाला तत्कालीन धर्मगुरूंनी दीक्षा दिली आणि त्या राजानं तलवार सोडली आणि युद्ध बंद केले. रक्तपात पाहिला आणि इथून पुढे रक्तपात करणार नाही, युद्ध करणार नाही वचन घेतलं आणि मी धर्माचा प्रचार प्रसार करत राहील. भगवा अंगाला गुंडाळलं आणि तो राजा आपला छात्र धर्म सोडून गेला आणि संन्यास धर्माचा स्वीकार केला. नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नाव आहे सम्राट अशोक. पण आपल्या लक्षात असावं, जसं सम्राट अशोकाने शस्त्र सोडलं त्या काळापासून पुढे भारतामध्ये परकीय आक्रमण सुरू झाली आणि भारत पारतंत्र्यात गेला. तो 600 वर्ष आमच्या या भारतामध्ये आणि मराठी मातीमध्ये परकीय सत्ता होती. मुघलांची आक्रमण होती. विजापूरचा आदिलशाह होता, अहमदनगरचा निजामशाह होता, कुतुबशाह होता, दिल्लीचा मुघल बादशाह होता. आणि या सर्वांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना जेव्हा तुकोबारायांची भेट झाली आणि कीर्तनाला आल्यानंतर तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं, दिलेल्या नजराना तुकोबारायांनी परत पाठवलाय, हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि म्हणाले, महाराज आजपासून मी तुमचा टाळकरी, मला सुद्धा गळ्यामध्ये टाळ घालायचा आहे, मला सुद्धा तुमच्या बरोबर कीर्तन करायचं आहे. आणि मलाही वाटतं की बाहेरच्या शत्रूला जिंकण्यापेक्षा आतमधल्या विकारांना जिंकावं, काम क्रोध विकारांना जिंकून तुमच्यासारखं संत व्हावं आणि शस्त्राचे त्याग करून भवानी तलवार छत्रपतीने तुकोबारायांच्या चरणावरती ठेवली. पण तुकोबाराय ते तुकोबाराय होते, आमच्यासारखं नाही. एखादा राजा आमचा फॉलोअर होतोय म्हणजे केवढी गोष्ट आहे. पण तुकोबाराने एका वाक्यात सांगितलं, राजे कुळधर्म साधन, कुळधर्म ज्ञान, कुळधर्म पावन, तिन्ही लोक आगा स्वधर्म आपुला, जरी कू कठीण जाहला तरी तोची अनुष्ठीला बला जोगे. गळ्यामध्ये टाळ घेऊन भजन करणं हा आमचा धर्म आहे, परंतु हातामध्ये तलवार शस्त्र घेऊन जनतेचं रक्षण करणं आणि जनतेमध्ये हे राम राज्य निर्माण करणं हे तुमचं धर्म आहे. आणि म्हणून छत्र धर्माची शिकवण देणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी पुन्हा हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपतींना जसं घडवलं तसं छत्रपतींना घडवणारी आदि माता आदिशक्ती म्हणजे जिजाऊ. काय माऊलीचं अंतःकरण असतं पहा. आई म्हणजे काय असते एका वाक्यात सांगतो. आपला मुलगा काय खातोय, आपला मुलगा काय पाहतोय, आपला मुलगा कुठे जातोय, आपला मुलगा कुणामध्ये वागतोय, हे सगळं पाहणं, हे सगळं लक्षात ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. उगाच छत्रपती घडत नाहीत, त्याच्यासाठी खाणंही तसं असावं लागतं. व्यक्तीचे विचार आणि आचार घडवण्यासाठी आहार शुद्धो सत्व शुद्धी. आजकाल न्यूज चॅनलवरती आम्ही पाहतोय, एका महाशयाने सांगितलं की भगवान श्री रामचंद्र हे बहुजनांचे होते. अहो बहुजनांचेच होते, कारण देव हा बहुजनांचा आहे, दिनांचा कैवारी आहे, परंतु बहुजनांचा होता म्हणून त्याला पुरावा देताना हे पठ्ठे म्हणते ते शाकाहार नव्हते, मांसाहार करत होते. आणि याच्यावरनं तुम्ही ठरवणार का देव मांसाहार करत होते? अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसे गोपाळ पावे हरी. विषय हा आहे, आपण काय खातो याच्यावरनं विचार लक्षात ठेवा. चांगले विचार जीवनामध्ये येत असतील ना तर चांगला आहार असला पाहिजे. आहार शुद्धो सत्व शुद्धी. सदरेवरती कामकाज सुरू आहे आणि बाळराजे रडायला लागले. पाळण्यातून जसा बाळाच्या रडण्याचा आवाज आला, परंतु कर्तव्य प्रधान असणाऱ्या राजमाता जिजाऊ थुईभर सुद्धा हल्ल्या नाहीत. बाळ रडतंय आणि सदरेवरती न्याय निवाडा सुरू आहे. कानावरती आवाज पडला, रडू दिलं बाळाला तसंच. थोड्या वेळानं आईसाहेब बाहेर आल्या तेव्हा बाळराजे झोपलेले आहेत. पण आजपर्यंत असं कधीच झालं नाही की माझा बाळ मला माझ्या अंगावरती पिल्याशिवाय शांत झोपी गेलाय, असं कधी होणार नाही. काय झालं दासी, बाळराजे झोपले कसे? तेव्हा दासीनं सांगितलं, आऊसाहेब माझंही बाळ घरी ताना, माझंही बाळाचं रडणं ऐकल्यानंतर मला पाहणा फुटतो. अंगावरती पिणारं बाळ, जसं हे बाळराजे रडायला लागले माझ्या अंगावरती पाना फुटला आणि मी माझ्या पाण्याला माझ्या स्तनाला बाळाला लावलं. राजे किती शांत झोपलेत बघा ना.
दूध पिलं आणि गपगार झोपी गेले. आऊसाहेब तिला काही म्हटले नाहीत. थोड्या वेळानं कामाच्या निमित्तानं तिला बाहेर काढून दिलं. पण आऊसाहेबांनी थोड्या वेळामध्ये जशी दासी बाहेर गेली तसं गडबडीनं लगेच आपल्या बाळराजांना हातामध्ये घेतलं. हातामध्ये घेऊन पाळण्यातून बाहेर काढलं आणि बुरुजावरती घेऊन जाऊन राजमाता जिजाऊंनी छत्रपतींच्या तोंडामध्ये 2 बोट घालून जेवढं दूध पिलं होतं ते उलट्या करून बाहेर काढलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी घडवणारी राजमाता आहे तिचे उद्गार आहेत, हे राजा, तुला स्वराज्य घडवायचंय आणि स्वराज्य जर घडवायचं असेल ना तर या वाघिणीचं दूध प्यायला लागेल. दासीचं दूध पिऊन स्वराज्य घडणार नाही. गुलामगिरीतून तुला जर मुक्त करायचं असेल तर वाघिणीचं दूध प्यावं लागेल. सांगत होतो यासाठी, आई याच्यासाठी असते, तिनं घडवावं मुलांना. आमचे विनायकरावजी असतील, त्यांचे बंधू असतील, काय जीवनामध्ये आदर्श निर्माण केला. बस महाराज, दुसरी काही इच्छा नाही, माझ्या आईचं वर्षश्राद्ध अशा पद्धतीने व्हावं, तिची इच्छा होती. घर सुंदर बांधलंय, काय जीवन असतं बघा. आणि नावच सुनीती आहे ना, नाव फारच महत्वाचं असतं. एक लक्षात ठेवा, सुनीती नावाचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. उत्तानपाद इतिहासामधल्या प्रत्येक आपल्या पुराणातल्या कथा गोष्टींमध्ये एक मर्म साधलेलं आहे. उत्तानपाद नावच त्याचं उत्तानपाद. आपल्या भाषेत सांगू का? उत्तानपाद, पाद म्हणजे पाय आणि उत्तान म्हणजे बुलथे. कळतंय का? आपण त्याला म्हणतो पालथ्या पायाचं. लक्षात आहे ना? त्या उत्तानपाद राजाच्या 2 बायका. कोणत्या 2 सांगा? पहिली सुरुची आणि दुसरी सुनीती. जी सुरुची आहे, माऊली रुची इथं असते ना, याच्या पाठीमागं जे जाणार त्याचं भलं नाही होणार. पण सुनीतीच्या पाठीमागं जाईल, तिचा ध्रुव येणार आणि तो अढळ पदावरती बसणार. हे त्याचं कर्तव्य आहे. म्हणून माता कोण आहे याच्यावरनं कळतं या माऊलीचं चित्त काय आहे. ही अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. खरोखरच 12 वाजलेले आहेत. अधिक वेळ न घेता एकाच वाक्यामध्ये सांगायचं झालं तर असे पुत्र जीवनामध्ये जन्माला येणं हे म्हणजे जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. घरामध्ये सुविचारी सद्विचारी मुलं असणं ही खरं श्रीमंतीचं लक्षण आहे. एका वाक्यात सांगू, जगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे? ज्याच्याकडे खूप बंगला, गाडी, घोडे, नोकर, चाकर, हे ज्याच्याकडे आहे तो श्रीमंत असेल नसेल याची तुलना तुम्ही करा. पण आज समाजामध्ये माझ्या दृष्टीने श्रीमंत कोण? तर ज्याची मुलं निर्व्यसनी आणि ज्याची मुलं सदाचार संपन्न आहे. जगातला सर्वात श्रीमंत माणूस तो आहे. आणि जगातला सर्वात फाटका माणूस तो आहे ज्याची मुलं दुराचारी आहेत, ज्याची मुलं व्यसनी आहेत. आणि म्हणून ऐसा पुत्र देगा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि म्हणून माऊलीचं स्मरण केलंय खरं, पण त्या माऊलीचं प्रत्यक्ष दर्शन आम्हाला नाही. मग महाराज तुम्हाला कसं कळालं हो? तर शास्त्र असं सांगतं, यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं आगणी असणार. आणि म्हणून ज्या माऊलीच्या कुशीमध्ये अशी 2 सुपुत्र जन्माला आले. आज आमचे शिवाजीराव असतील, पोलीस खात्यामध्ये नोकरी केल्यानंतर त्या नोकरीचं काय शल्य असतं हे ज्याचं त्याला विचारा. सतत निगेटिव्हिटी असते हो डोक्यामध्ये, सारखा विचार, नकारात्मक विचार. इकडे दरोडे, तिकडे अत्याचार, तिकडे भ्रष्टाचार, त्याला पकडा, ह्याला मारा, त्याला सोडा. परंतु त्याच्यामधून आपल्या मुलांना घडवणारी ती माऊली होती. म्हणून हे कुटुंब आहे. आणि खरोखरच तिकडचं आडनाव धोंडे, तिकडेही शिवाजीराव, वडिलांचं नाव तिथेही शिवाजी, बरं का, गंभीर महाराज. आणि तेही शिक्षक होते, आमच्या महापालिकेमध्ये मुख्याध्यापक होते. आणि शिक्षक असल्यामुळं आपल्या जीवनामध्ये एक आदर्श घडून आपल्या वडिलांचा आदर्श तोच आपल्या मुलांपर्यंत पोचवणं हे ज्या माऊलीनं घडवलं. तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगेल, खऱ्या अर्थानं जो अट्टहास या माऊलीनं केला तो पूर्ण झाला. अट्टहास कोणता? तो अट्टहास तुम्ही आम्ही सर्वांनी करायचा आहे. ज्या अट्टासाठी तुकोबाराय प्रयत्न करतात, ज्या अट्टासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करतो, फुलं आपण जागेवरतीच आपल्याला मिळतील. निर्वाणीचा अभंग होईल आणि नंतर मग आपण गजर घेऊन फुलं उधळून करूया. फुलं सर्वांना वाटा. तोपर्यंत शेवटीचा दिसा, शेवटीचा
शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा
सुनीताताई कोळपे यांच्यात वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा, त्यांचे चिरंजीव आमचे सन्मित्र आणि पुण्यनगरीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने वकिली व्यवसाय करणारे आमचे विनायकजी असतील, त्यांचे बंधू जे शासनमान्य ऑडिटर आहेत आणि विशेष म्हणजे या भागामध्ये जीवन जगत असताना पुण्यनगरीमध्ये या दोनही बंधूंनी आपल्या वडिलांचं असेल आपल्या आईचं नाव असेल अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उज्ज्वल असं केलेलं या जन्मभूमीचं नाव आहे. आणि म्हणूनच आदरणीय तात्या जे आमचे मार्गदर्शक आहेत कुलदीप तात्यांचा मला फोन आला की महाराज माझा एक जिवलग मित्र कार्यकर्ता त्यांच्या निमित्तानं ही सेवा आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी या सेवेचं निमंत्रण दिलं. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा जेव्हा मोठे मोठे कार्यक्रम होतात तेव्हा मला बघणारी बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. अमोलजी आहेत, आमचे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व क्षेत्रातील मान्यवर आहेत. परंतु भागामध्ये परमार्थाचं बीजारोपण करत असताना वैकुंठवासी माऊली महाराज लिमण असतील, या जांभळी गावामध्ये त्यांनी अनेक वर्ष सेवा केली. परिणाम असा झाला की पाहता पाहता नवनाथ महाराज असतील, कृष्णा महाराज असतील, या मंडळीच्या माध्यमातून परमार्थाचं उभं पीक या ठिकाणी निर्माण झालं. शहरामध्ये सुद्धा पुणे असेल, मुंबई, नाशिक या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने चांगल्या लोकांपर्यंत, व्हाईट कॉलर्ड लोकांपर्यंत, एज्युकेटेड क्वालिफाईड लोकांपर्यंत कीर्तन पोचावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्याही दृष्टीनं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं जागतिक गुरुकुल पुण्यामध्ये आम्ही उभारतोय, ज्यामध्ये जवळजवळ आता 6 देशातून मुलं शिकत आहेत. कीर्तन आणि भजन, संगीताचा सुद्धा BA, MA, PhD पर्यंतचा अभ्यास आणि कीर्तनामध्ये सुद्धा BA, MA आणि PhD. इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा संगीत आणि कीर्तनाचा, विशेष म्हणजे वारकरी कीर्तनाचा जेव्हा अभ्यासक्रम कोणी निर्माण केला, BA कोणी निर्माण केलं, याचं पहिलं नाव येईल त्यावेळेस माझंच नाव येईल. कारण जगामध्ये असं असतं, पहिलं नाव लक्षात राहतं. भारताचे पंतप्रधान पहिले लगेच लक्षात राहतात. चंद्रावरती पाऊल ठेवलं कोणी पहिलं लगेच लक्षात राहतं. तसं कीर्तनामध्ये BA, MA कोणी केलं, अभ्यासक्रम आपल्या सगळ्यांच्या कृपेने आशीर्वादानं हे कार्य सुरू आहे. आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असतात. ही सगळी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी माझ्यावरती नितांत प्रेम करतात. ही साधी गोष्ट नाही. गंभीर बुवा या ठिकाणी येणं हे सामान्य नाही. आपल्या छोट्याशा गावामध्ये ते इथे येतात. दररोज लाखो लाखो लोक त्यांच्यासमोर असतात आणि त्यांचं या ठिकाणी आगमन आहे. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. दुसरी गोष्ट म्हणजे ते आज ज्या दुःखातून या ठिकाणी आलेले आहेत, माऊली आई वडील गेल्याचं जसं दुःख असतं तसंच आमच्या जीवनामध्ये दुसरं दुःख असतं, ते म्हणजे आपले गुरु जाणं. कारण गुरु एकदा जीवनामधून गेले की जीवन शुष्क राहतं. त्या पकवाजाच्या थापेला सुद्धा कोरड निर्माण होते. किती जरी पाणी मारलं तरी धुमाला ओलावा राहत नाही. त्यांचे गुरु जगविख्यात मृदंगाचार्य पखावत ज्यांनी संपूर्ण 7 समुद्रापलीकडे घेऊन गेला, ते पंडित भवानी शंकरजी यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं. आणि ते मला म्हणाले होते की गुरुजींच्या त्या सर्व विधीमध्ये मला तिथं थांबावं लागणार आहे महाराज कार्यक्रम. म्हटलं नाही बाबा, हाही कार्यक्रम महत्त्वाचा आहे. आमची सगळी गावाकडची मंडळी तुमची वाट पाहतायत आणि तेही या ठिकाणी आले. आमचे ओंकार महाराज एवढं गोड गातात, आता मी काही वेगळं सांगायची गरजच नाही. आगा सूर्योदय झालिया, सूर्याची पहावा धनंजया. सूर्योदय झाल्यावरती बॅटरी घेऊन दाखवायची गरज आहे का आदित्यची? नाही नाही, हा सूर्य आहे, तो त्याच्या प्रकाशानं स्वसंवेद्य असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तेही या ठिकाणी आले. आमचे शिवाजी महाराज हे या ठिकाणी आलेले आहेत. आदिनाथजी कुठे, जे तबलावादक प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये, ज्यांचा काकडा आपण दररोज सकाळी ऐकतो, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. काळे गुरुजी आहेत, कृष्णा मामा, आदरणीय नवनाथ महाराज, ही सगळी मंडळी, आमचे दुर्गेश महाराज, आमचे कोळवडीकर, सगळी दिंडीची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माता माऊल्या तुळशी घेऊन उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विनम्र भावानं प्रार्थना करत असताना एवढंच सांगेल की जीवनामध्ये माऊलीचं चित्त हे सदैव आपल्या पिल्यासाठी तळमळत असतं. होईल तेवढी भगवंताची सेवा करण्यापेक्षा आपल्या मातू पितू देवतांची सेवा करा. कारण जीवनातल्या सर्व गोष्टी पुन्हा येतील, पण एकदा काळाच्या पडद्या आड गेलेले माईबाप मात्र पुन्हा येणार नाही. आणि जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. हीच परमेश्वराची सेवा आहे. कारण ज्या पुंडलिकानं या पांडुरंगाला विटेवरती उभं केलं, त्या पुंडलिके बहु बरे केले, निदान आणिले पंढरीये. त्या पुंडलिकानं तरी दुसरी कोणती सेवा केली?
कोणतं तप केलं, कोणती साधना केली? फक्त आणि फक्त मातृपितृस्मरण आणि आई वडिलांची सेवा. म्हणून सकळ तीर्थाची ये धुरी, जी एका माता पितरी, तया सेवे लागी कीर शरीरी वेचुकीजे. आणखी दुसरं एक स्मरण या ठिकाणी या निमित्तानं देतो. दिनांक 13 जानेवारी 2024 बरोबर ना? कैलासवासी सिंधुबाई भाऊसाहेब बढे यांच्या 13व्याच्या निमित्त सुद्धा माझंच कीर्तन या ठिकाणी आहे. सोंडे गावामध्ये आपण सगळ्यांनी 10 ते 12 यावेळी या संपूर्ण बढे परिवाराच्या निवेदनाचा आपण सर्वांनी नोंद घ्यावी ही प्रार्थना करतो. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. हे यूट्यूबवरती, हे चॅनलवरती काय आपल्याला कीर्तन अजरामर राहील. म्हणून भक्ती गुरुकुल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वांपर्यंत गंभीर महाराज असतील यांचं कार्य लोकांपर्यंत पोचू द्या. दुसरा आमचा यूट्यूब चॅनल जो आता नव्यानं सुरू झाला आहे, परंतु काहीच दिवसामध्ये ज्याला लाखो सबस्क्रायबर मिळालेले आहेत, लय भारी कीर्तनवारी या आमच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, फॉलोअर करा आणि आपल्या सर्वांना कीर्तनाच्या रंगामध्ये रंगण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुणे वेडे वाकुडे उत्तरे, अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आय नाही विचारिला अधिकार मी आपुला, अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी गया. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एकदा हात वर करा सगळ्यांनी. भारत माता की. हॅलो हॅलो 1-2 मिनटं श्रद्धांजली. तात्यांना विनंती की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचे. उपस्थित सर्व ह्या जांभळे गावच्या आदर्श माता सुनीताताई शिवाजीराव कोळपे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी भगत महाराजांचं अगदी कणखर आवाजामध्ये त्यांचं कीर्तन या ठिकाणी सादर झालेलं आहे. त्यांना साथ दिली ते गंभीर महाराज, गायनाची साथ दिली ते